नागपुरात दाखल झाले, यवतमाळमध्ये मुक्कामी होते, त्यांचा दौरा आहे. जे खासदार सोडून गेले, उत्साह दिसला विमानतळावरती काल. आणि मित्रपक्ष म्हणून काय तुमची त्यांच्यासोबत भावना आहे? नाही, उद्धवजी आता ज्या लोकांनी पक्ष बदलला त्या लोकांच्या मतदारसंघात ते जात आहेत आणि जनतेचं कौल काय आहे. खर तर या सगळ्या महाराष्ट्रामध्ये या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता वैतागली आहे. जनतेमध्ये प्रचंड राग आहे. ज्या चिन्हावर निवडून आल्यानंतर तुम्हाला पक्ष जर सोडायचा आहे तर राजीनामा देऊन जा. तुमच्यात धमक असेल तर तुम्हाला कोणालाही जायला लोकशाहीमध्ये मोकळीक आहे. परंतु तुम्ही एका विचाराने निवडून येता आणि दुसऱ्या ठिकाणी जाताय, तर प्रत्येकाने जर हा ज्या पद्धतीनं विरोधक संपवण्यासाठी जे काही चाललंय षडयंत्र, त्यातून मला वाटतं की पुढची लोकशाही धोक्यात आहे आणि याच्या वेदना सगळ्यांनाच आहेत. पण एक सांगतो की शिवसेना उभाटा पुन्हा नव्यानं उभारी घेईल. आज जो त्यांना रिस्पॉन्स मिळतो आहे, जनतेचा त्यांच्या बाजूने रिस्पॉन्स मिळतोय, त्यावरून मला तरी असं वाटतं. काल उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र विमानाने प्रवास केला. हा निवड योगायोग आहे की काहीतरी मेसेज द्यायचा आहे इतरांना? नाही, काही या योगायोगाचा काही मेसेज नाही. आणि कशाला आता भाजपला त्यांची गरज आहे? मला नाही वाटत की कोणाची गरज आहे. आता एवढे मोठी संख्याबळ झाली, 200च्या वर झालेत, आता काय कुठं ठेवणार आहे? जागाच नाही तर काहीतरी फालतूच्या गोष्टी करून पुन्हा नव्यानं काहीतरी, याच्यामध्ये काही तथ्य नाही. ठीक आहे, आता ते सध्या खाजगी विमानं सोडून जो प्रवास चाललेत, नाहीतर आता मुख्यमंत्री असेल किंवा सगळी मोठी मंडळी खाजगी विमानानंच प्रवास करतात. पण आता डोमेस्टिक विमानाने प्रवास करणं हा अपरिहार्य आहे किंवा अपरिहार्थ आहे, आदेश आहेत वरून. त्यामुळे ते फडणवीस साहेब आले असतील. पण मला तरी असं वाटतं की हा योगायोग नाही आहे. त्यांचा दौरा होता आणि शनिवार रविवारला मुख्यमंत्री सुद्धा नागपुरात असतात. तर याला कुठल्याही दृष्टीनं आता एक आहे की पत्रकारांना मात्र खाद्य मिळून जातं आणि बातमी करतात. ऑपरेशन टायगर नंतर श्रीकांत शिंदेला बक्षीस ट्विट केलं, नाराजी व्यक्त केली, तुमच्या नावानं काही बातम्या आल्या. अरे मला समजतच नाही. मी उज्जैनमध्ये फॅमिली बरोबर देवदर्शनाला गेलो. आता तुमचाच कोणीतरी माणूस विचारतो, अरे मला कळत नाही, किमान मला तरी विचारून तर बातमी कर की तुमची काय भेट झाली, तुमची चर्चा झाली. डायरेक्ट आला की शिंदे सेनेचा आला की वडेट्टीवार येणार का? कोणी म्हणायला घेतो, कारण विजय वडेट्टीवारांना घ्यायला कोण तयार नसणार. पण वडेट्टीवार जाणार का, त्यांची काय इच्छा, हे तर विचारावी. वारंवार त्याचं खंडन करतो. आपणच बातमी करताय, आपणच विचारताय, आपणच ठरवताय, आणि मला काही कळतच नाही. म्हणजे तुम्ही ठरवलंय का मला बदनाम करून टाकायचा आणि बदनाम करून माझी प्रतिमा मलिन करायची? असं काही नागपूरच्या टीमनी कोणाच्या इशाऱ्यावर ठरवलं असेल तर तसं तरी सांगा. म्हणजे मला शोध घेता येईल. कुठून बातमी, कोण काय बोलतो, कोणा काय हवेवर, अशा खूप चर्चा होत. पण त्यात मी कशाला जाऊ? मी या पक्षामध्ये नेता आहे, मला माझ्या शब्दाला इथे ताकद आहे. ठीक आहे, दिवस चांगले असतात, वाईट असतात, पण ह्याचा अर्थ असा आहे की सगळ्यांनी आता भाजपबरोबर जाणं, शिवसेनेबरोबर जाणं, पक्ष बदलणं वारंवार, म्हणजे विरोधक संपून राहायलाच नाही पाहिजे शिल्लक, अशी आता मला वाटतं की मीडियाचीच इच्छा दिसते ह्या बातम्यावरून. हो, या अशा चर्चांमुळे विजय वडेट्टीवारांचं राजकीय महत्व काय हे अधोरेखित होतं का सर्व पक्षांनी? आता मला माहित नाही. गेली 3 दशक मी राजकारण करतोय. मी एकदाच शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आल्यानंतर 2014 पासूनच्या अनेक वेळा मला त्या संधी आणि ऑफर होत्या. मग तेव्हाच गेलो असतो 15 वर्षापूर्वी. आज आता इतके वर्ष मला पक्षाने एवढी ताकद दिली, विरोधी पक्ष नेता केला. आता मी विधिमंडळ नेता आहे.
की अशा स्थितीमध्ये आज पक्ष संकटाला आहे. ठीक आहे, वाईट आहे, परिस्थिती सुधरेल. लोकांच्या मनामधला राग जो आहे आता, शेतकऱ्यांचा असेल, मजुरांचा असेल, कामगारांचा असेल, विद्यार्थ्यांचा आहे, युवकांचा आहे, आम जनतेचा आहे, यामध्ये बदल तर ठरलेला आहे. कोण काही परमनंट काही राजा मुकुट बांधून काही घालून काही जन्माला आलेला नाही. त्यामुळे सत्तांतर होत असतात, पण सत्ता ही महत्वाची नसून सामान्य माणसाचे प्रश्न महत्वाचे आहेत. ते मांडत राहणं हे आपलं काम आहे आणि ते मी करतोय. ऑपरेशन टायगर नंतर बक्षीस म्हणून श्रीकांत शिंदे यांची केंद्रीय कॅबिनेट मंत्री लागण्याची शुभेच्छा आहेत त्यांना. महाराष्ट्रातला एक मंत्री पुन्हा वाढतोय, पण त्याचा उपयोग मोदी साहेबांनी करू दिला पाहिजे. नाहीतर म्हणजे सध्या ते काय म्हणतात, देशाचा गुराखी एवढा हे आहे की कुठल्याच जनावराला इकडे तिकडे पडू देत नाही. त्यामुळं ते बरोबर वाकडे तिकडे गेले की फटकन त्याच्या पाठीवर सोटा बसतो आणि काही करूही देत नाही, काही खाऊ देत नाही, चाराही खाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही. तर अशा गुराख्यांच्या मध्ये कळपा राखण्यासाठी एवढा मजबूत मोदी रूपानं गुराखी आहे की यांना त्याचा उपयोग करता येईल का, हा खरा प्रश्न आहे. सर, एक प्रश्न असा आहे, आरटीओच्या 100 अधिकाऱ्यांनी पत्र चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिलंय. बजरंग खरमाटे जे वादग्रस्त आणि निलंबित आरटीओ अधिकारी आहे त्यांच्या आणि इतर काही जे ज्येष्ठ आरटीओचे अधिकारी आहेत ते हप्ते वसुली करतात, त्यांचे काही एजंट्स पण आहेत आणि थेट महसूल मंत्र्यांनाच पत्र लिहिलं आहे की ऑडिओ क्लिप्स पण आल्या आहेत. तुम्ही हा ऑडिओ क्लिप 56 ऑडिओ क्लिप आहे, 56 जवळपास 56 जीबीच्या. यामध्ये मागच्या विदर्भात सोडून विदर्भातील जे काही अधिकारी आता नव्यानं रुजू झालेत किंवा नवीन त्यांची नियुक्त्या झाल्या त्यांना टार्गेट केलं जात आहे आणि त्यांना या सगळ्या वसुलीच्या गोरखधंद्यामध्ये सामील होण्यासाठी त्यांच्यावर अनेक प्रकारचा प्रयोग केला जातो. राजेंद्र भुयार, आनंद मोड आणि त्याच्याबरोबर खरमाटे आता थोडे डाग फुटला आहेत. यांचा गुरु खरमाटेच, पण आता यांचा गुरु राजेंद्र भुयार आरटीओ झालाय, जे नागपुरातच बसतात, जे कधी अमरावतीला नियुक्ती असून जात नाही. आनंद मोड हे गोंदियामध्ये असतात. हा यांचा एजंट गुड्डू सेठ. हा गुड्डू सेठ म्हणजे याचं नाव काहीतरी वेगळाच मुस्लिम समाजाचा व्यक्ती आहे, म्हणजे गुड्डू सेठ असं त्याला टोपण नाव आहे. हा व्यक्ती आतापर्यंतच्या 3 ट्रॅपमध्ये याचेच मोबाईल नंबर आढळून आले. आनंद मोड या गुड्डू सेठच्या मोबाईल नंबरवरून याला संपर्क करतो. हा आपल्याच गाड्या लावतो. मध्य प्रदेशातून आलेल्या, इतर राज्यातून आलेल्या चोरीच्या गाड्या राजरोसपणे चालवण्यासाठी काल परवा एक झोपलेला अधिकारी होता, त्याचं नाव होतं पुढे ते झोपलेला अधिकारी काल त्या ठिकाणी आंध्राच्या तेलंगणाच्या बाउंड्रीवर त्याला एससीबीने उचलून नेला. एससीबीचे काही अधिकारी आणि आरटीओचे अधिकारी आणि त्याबरोबर असे एजंट हे संगनमत करून अधिकाऱ्यांना या संपूर्ण स्कॅम मध्ये ओढतात. जो अधिकारी जुमानत नाही त्याच्यावर ट्रॅप लावतात आणि साजन शिंदे माझ्या मतदारसंघातला आहे, शिंदेबाईचा, ती गाडी सुद्धा याच गुड्डू शेठच्या नंबरवर फोन नंबर आहे. म्हणजे माझ्या मतदारसंघातील जाणून बुजून तो झोपला असताना त्याची लगेच बेल झाली. कुठेच त्याचा संवाद नाही, कुठेच त्याचा संपर्क नाही, पण अँटी करप्शनचे अधिकारी गेले आणि त्याच्यावर कारवाई करून त्याला उचलून आणले. त्याच ठिकाणी दुसरी एक महिला अधिकारी होती, ती नाशिकची होती, तिला उचललेलं नाही, तिच्यावर कारवाई केली नाही. पण विदर्भातल्या अधिकाऱ्यावर जाणून बुजून, कारण विदर्भामध्येच हे बंद केलं, या सगळ्या तरुण अधिकाऱ्यांनी मिळून हा धंदा बंद केला. बाकी महाराष्ट्रामध्ये दर महिन्याला 20 कोटी रुपये 25 कोटी रुपयाची वसुली सुरू आहे. विदर्भातून सर्वाधिक वसुली होत असते, ती 10 ते 15 कोटी रुपयाची. ही सर्व मिळून याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत आहे. 100 अधिकाऱ्यांनी रीतसर तक्रार करून पहिली तक्रार गहाळच केली, मग दुसरी तक्रार मंत्र्यांच्याकडे करावी लागली, मुख्यमंत्र्यांच्याकडे करावी लागली. हा प्रश्न विधानसभेमध्ये येणारच आहे. पण
हे जे काही ट्रॅप होत आहेत याच्याशी कुठलाही धागादोरा जुळत नाही. जो हा संभाषण व्हायरल आहे झालेला आहे, असे अनेक संभाषण म्हणजे हा अमोल आनंद मोड नावाचा माणूस त्या आरटीओ अधिकाऱ्याला इन्स्पेक्टरला सांगतो की ही गाडी आहे. तर त्यांनी सांगितलं या गाडीचा चेचिस नंबर काही बरोबर जुळत नाही, वेगळा चेक केल्यानंतर. नाही ती सोड, फोनवर सांगतो, त्याचं संभाषण आहे. अशा अनेक ठिकाणी राजेंद्र भुयार, आनंद मोड आणि हे सगळं, या सगळ्या अधिकाऱ्यांची मागणी आहे की चेकपोस्ट बंद करा. अदानीला जो देऊन ठेवलेला आहे एकदा सेटलमेंट करा आणि बंद करा, म्हणजे हा वसुलीचा धंदा बंद होईल. पण त्यावर कुठलीच कारवाई होत नाही आणि वसुली मंत्रालयाच्या इशाऱ्यावर हे राजेंद्र भुयार, आनंद मोड आणि यामध्ये सामील झालेला आतापर्यंतच्या 3 ट्रॅपमध्ये जेवढे झाले त्यामध्ये हा एजंट गुड्डू सेतच सापडतो. याचेच दावेदार येतात, याचीच गाडी मिळेल, याचाच फोन नंबर त्या ठिकाणी दिला जातो. म्हणजे हे पूर्णतः तरुण आरटीओ अधिकारी प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यांना वेठी धरून त्यांना या धंद्यामध्ये सहभागी करून घेणं वसुलीच्या हा या टोळीचा दिसतोय. आमच्याकडे सर्व पुरावे आहेत, ते मी आता सर्व सांगणार नाही, पण विधानसभेमध्ये हे सर्व मी उद्या परवाला मांडणार आहे. एसीबीचे अधिकारी यात सहभागी आहेत. 100 आरटीओ अधिकाऱ्यांनी त्यानंतर सही करून पत्र दिलं, तरी मंत्रालयात ते पत्र गायब झालं. म्हणजे किती बदमाश लोक, हरामखोर लोक तिकडे बसून आहेत. 100 आरटीओ अधिकाऱ्यांनी दिलेलं पत्र जाहीर करतात, मग दुसऱ्यांदा पुन्हा पत्र द्यावं लागेल. आता ते पत्र मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेलं आहे असं मी माहिती मिळाली. काय त्याच्यावर कारवाई होती ते बघू. Like, share, and subscribe. Test Tech News. Stay tuned for the latest updates.